आणि एक पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदी 42 फुटांवर पोहोचलेली आहे। कोल्हापूर शहराला पुराचा धोका वाढलेला आहे। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। राधानगरी धरण 90% भरलंय। पावसाचा जोर वाढला तर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदी 42 फुटांवर पोहोचलेली आहे। कोल्हापूर शहराला यामुळे पुराचा धोका निर्माण झालेला आहे। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, पंचगंगा नदी 42 फुटांवर गेल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकची माहिती आहे? किरण, पंचगंगा आज सकाळपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची 41.11 फूट इतकी पातळी होती। मात्र आता सकाळी 8चा अपडेट जर पाहायचं झालं तर 42.1 अशी पाणी पातळी वाढलेली आहे। त्यामुळे सध्या धोका पातळी ओलांडण्यासाठी फक्त एकच पातळी शिल्लक आहे। जर धोका पातळी ओलांडली तर कोल्हापूरला संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातले अनेक मार्ग देखील बंद झालेले आहेत। ओढे नाले भरून वाहत आहेत। काही वाहतुकीवर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे। आज जर पूर परिस्थितीची परिस्थिती पाहायची झाली तर राधानगरी धरणाचा जर स्वयंचलित दरवाजा उघडला तर ही पाणी पातळी जवळपास 2 ते 3 फुटांनी वाढू शकते। त्यामुळे आज संपूर्ण पावसाच्या परिस्थितीवर आपलं लक्ष असणार आहे। किरण, अगदीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।